रियाला आज खूप चुकल्यासारखं वाटत होतं. खूप वाईट वाटत होतं. मी खूप मोठी चूक केली आहे आणि मला चूक दुरुस्त करावीच लागेल. ज्या सासऱ्याला रिया सतत टोमणे मारायची, त्यांचा अपमान करायची, त्यांना सासऱ्यांची शेवटी तिला पाय धरून माफी मागावी लागली. कारण त्यांचं असं काही रूप तिच्या समोर आलं की ते रूप पाहून तिला खूप मोठा धक्का बसला. 8:30ची वेळ होती. सर्व पाहुण्यांना, नातेवाईकांना, जवळच्या लोकांना निरोप दिला गेला होता. दयानंदजी यांची बायको हृदयविकाराच्या झटक्याने गेली होती आणि तिचा अंत्यविधी सकाळच्या 9 वाजता होता. सर्व पाहुणे जमा झाले होते आणि सर्व पाहुण्यांच्या घोळक्यामध्ये विवेक आणि दयानंदजी मोठ्या मोठ्याने रडत होते. रिया मात्र शांत झाली होती. सर्वांकडे फक्त ती शांततेने पाहत होती, परंतु काहीही बोलत नव्हती. दयानंदजी यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यांची बायको अचानक कसलाही आजारपण न दाखवता निघून गेली होती. विवेकलाही खूप वाईट वाटलं होतं. आई आम्हाला सोडून अर्धा तास निघून गेली होती. अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व पाहुणे निघून गेले. आता मात्र एकटे दयानंदजी, विवेक आणि रिया घरी आले होते. दिवसामागून दिवस जात होते. विवेक त्याच्या कामामध्ये मग्न झाला होता. रिया ही तिच्या ऑफिसला जायला लागली. मात्र दयानंदजी हे एकटेच राहिले होते. त्यांचा तो एकटेपणा त्यांना खात होता. ते दिवसेंदिवस कमजोर होत चालले होते. त्यांना काहीही समजत नव्हते काय करावे. हळूहळू कामे सर्व रियाला करावी लागत होती. कारण घरामध्ये जेव्हा तिची सासूबाई होती तेव्हा संपूर्ण घराची सांभाळण्याची जबाबदारी सासूबाई सांभाळत होत्या. आता मात्र ऑफिस, घर सांभाळणं आता तिची तारेवरची कसरत झाली होती. त्यामुळेच ती सतत आता तिच्या सासऱ्यांना वाईट शब्दांमध्ये बोलत असायची. त्यांचा मान सन्मान ठेवत नव्हती. सतत त्यांचा अपमान करायची. तरीही देखील तिचे सासरे हे सगळं शांतपणे ऐकून घेत होते. परंतु एक दिवस तिच्या सासऱ्यांचं असं काही सत्य सुनेसमोर आलं की तिला खूप मोठा धक्का बसला. नक्की काय सत्य होतं ते आज आपण कथेमध्ये जाणून घेऊया. सून तिच्या सासऱ्यांना रोज टोमणे मारायची आणि शिवीगाळ करायची आणि नेहमी म्हणायची की तिला असा सासरा मिळाला हे तिचं दुर्दैवी नशीब आहे. पण जेव्हा त्या सासऱ्याचं सत्य बाहेर आलं तेव्हा असं काही घडलं ज्याने सुनेची संपूर्ण माणुसकी हादरवून टाकली. दयानंदजी 65 वर्षांचे होते. त्यांचे शरीर थोडे वाकडे होते आणि त्यांची पत्नी 1 वर्षापूर्वी गेली होती. मुलगा विवेक आता मोठा झाला होता आणि चांगल्या खाजगी कंपनीत काम करत होता. त्याचे लग्न 2 वर्षांपूर्वी झाले होते. सून रिया खूप शिक्षित आणि बोलण्यात तीक्ष्ण, विचारात स्पष्ट होती. पण ती तीक्ष्णता आता हळूहळू दुखू लागली होती. रिया अनेकदा म्हणायची की बाबा काहीच करत नाही, ते फक्त दिवसभर टीव्ही पाहतात. कधी कधी मित्रमैत्रिणी घरी येत असतात. मग ती गमतीने म्हणायची सासू नाहीत आणि सासरे निवृत्तीनंतर पूर्ण वेळ एन्जॉय करत आहेत. सगळे हसायचे, पण दयानंदजी काहीही बोलत नव्हते. ते फक्त हसत राहिले. त्यांच्या हास्यात तक्रार किंवा स्पष्टीकरण नव्हते. फक्त होती ती शांतता. जणू त्यांना माहीत होते की आता कोणीही त्यांना समजवणार नाही. ते फक्त त्यांचे काम करत राहिले, दररोज न बोलता किंवा न दाखवता. एके दिवशी रियाची एक मैत्रीण घरी आली. चहा पीत असताना ती सहज म्हणाली, तिने विचारले, तुझे सासरे दिवसभर एकटेच राहतात. जर काही आपत्कालीन परिस्थिती आली तर काय होईल? रियाने उत्तर दिले की माझे सासरे काहीच करत नाही. ते नेहमी घरी रिकामे बसलेले असतात. माझ्या मैत्रिणीने समजावून सांगितले की तू ऑफिसला जातेस आणि मुलगा शाळेत, मग तू लिव्हिंग रूममध्ये कॅमेरा का नाही लावून घेत आहेस? किमान काही घडले तर तू ते पाहू शकतेस. रियाला ही कल्पना व्यावहारिक वाटली. 2 दिवसानंतर लिव्हिंग रूममध्ये एक इंडोर CCTV कॅमेरा बसवण्यात आला. बाहेर नाही, फक्त घराच्या आत, जेणेकरून क्रियाकलाप पाहता येईल. दयानंदजी कोणताही प्रश्न विचारत नव्हते. ते फक्त पाहत होते आणि गप्प राहिले. त्यांना त्यांची सवय चांगली झाली होती. आता त्यांच्यासाठी काहीही होत नाही. त्यांनी हे स्वीकारलं होतं.
आता रिया ऑफिसला जाताना कधी कधी तिच्या फोनवरील ॲप उघडून घराकडे पाहत असे. सुरुवातीला तिला लक्षात आले की पप्पाजी एकटे बसायचे. एके दिवशी तिला दिसले की डिलिव्हरी करणारा माणूस येऊन पैसे मागत होता. पप्पाजींनी कार्ड काढले आणि पैसे दिले. पप्पांनी पैसे दिले हे पाहून तिला धक्का बसला. संध्याकाळी रियाने पाहिलं की स्वयंपाकघरात काही वस्तू स्वच्छ ठेवल्या आहेत आणि भांडी धुतली गेली आहेत. कदाचित मोलकरीण आली असेल असे तिने मनात विचार केला. पण हळूच तिने तिची सवय होऊ लागली. रिया उत्सुकतेने कॅमेरा फुटेज पाहू लागली. आतापर्यंत तिला विश्वास बसत नव्हता की जो काही करणार नाही असे तिला वाटत होते तो काहीही न बोलता सर्व काही करत आहे, काहीतरी करत आहे. एके दिवशी जेव्हा ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती तेव्हा तिला दिसले की तिचे बूट चमकत आहे. मुलाची बॅग पॅक झाली होती. टिफिन तयार झाला होता. मोलकरीण मालती रजेवर होती. आता तिला सत्य जाणून घ्यायचं होतं. त्याच रात्री तिने CCTVची जुनी रेकॉर्डिंग उघडली आणि ती फास्ट फॉरवर्ड केली. तिने पाहिलं की दयानंदजी सकाळी 5 वाजता उठून 10 मिनिटांनी उठतात. ते स्वयंपाकघरात जातात आणि सिंक साफ करतात. ते दुधाचे भांडे धुतात तर त्यांना वर्तमानपत्र सापडले नाही. ते स्वतः ते आणायला जातात. ते मुलाचा गणवेश स्वच्छ करतात. मग ते चहा बनवतात आणि सगळ्यांसाठी चहा ठेवून तो सगळ्यांना सर्व करतात. रियाच्या डोळ्यात आपलेपणा येऊ लागला. ज्यांना मी ओझं समजत होते ते ह्या घराचा पाया आहेत, पण तरीही त्यांनी कोणालाही काहीही न सांगितलं नाही. हे पाहून तिच्या आत अपराधीपणा होता, पण अहंकारही होता. कदाचित त्यांनी हे फक्त 1-2 दिवसांसाठी केलं असेल, किंवा त्यांनी स्वतःला दाखविण्यासाठी स्वतःचे सांत्वन केले असेल, किंवा तिला माहीत नव्हते की खरा धक्का अजून पुढे येणार आहे आणि तो धक्का त्या रात्री येईल जो CCTV मध्ये कैद झाला होता, पण कोणीही तो पाहिलेला नव्हता. त्या रात्री मुलाला झोप येत नव्हती. तो रडत राहिला आणि नंतर थकव्यामुळे झोपी गेला. रिया उठली आणि पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आली. मग तिने पाहिलं की सर्वजण झोपलेले असतानाही ड्रॉइंग रूममधून लाईट चालू होती. रियाला काहीतरी जाणवले. तिला विचित्र वाटले. तिने हळूच मोबाईल उचलला, CCTV ॲप उघडला आणि कॅमेरा लाईव्ह ऑन केला. स्क्रीनवर दयानंदजी सोफ्यावर एकटे बसलेले दिसत होते. त्यांच्या हातात एक जुना प्रेम केलेला फोटो होता. त्यांनी त्यांचा चष्मा काढला होता. प्रकाश खूपच मंद होता, पण कॅमेराच्या रात्रीच्या दृश्यांतून त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. ते फक्त बसले नव्हते, ते त्या फोटोकडे अशा प्रकारे पाहत होते जणू ते त्यात उत्तर शोधत होते. त्यांचे डोळे ओले झाले होते आणि त्यांचे ओठ खूप हळू हलत होते, जणू ते काहीतरी पुटपुटत होते. रियाने आवाज वाढवला आणि खूप मऊ होता, पण एक वाक्य थेट हृदयात गेलं की काश तू इथे असतीस तर कोणीतरी मलाही समजून घेतलं असतं. ते गप्प झाले. मग एक लांब शांतता आणि एक उसासा फुटला. मी सर्व काहीतरी करतो, पण मला कोणीही विचारत नाही. आता मला दुर्लक्ष करण्याची सवय झाली आहे. रियाच्या हातातून मोबाईल जवळजवळ पडला. तिचे हात थरथरू कापू लागले. ज्या माणसाला ती दररोज बेकार, निरुपयोगी, बिनाकामाचे अशा शब्दांनी दुखवत होती, तो रात्री स्वतःशी लढत होता, तुटत होता आणि एखाद्या मृताशी आठवण करून जगण्याचे कारण शोधत होता. तो फोटो त्याच्या पत्नीचा, म्हणजे रियाच्या सासूबाईंचा होता. रियाला कधीच त्यांची आठवण आली नव्हती. तिने कधीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की ते गेल्यानंतर दयानंदजी कसे जगत आहेत. रियाने तो फोटो ड्रॉइंग रूममधून काढून टाकण्याबद्दलही अनेकदा बोललं होती. ह्या जुन्या गोष्टी पाहून मूड खराब होतं आणि असंही आधुनिक सजावटीला तो शोभतही नाहीत. आता तोच फोटो त्या खोलीत सर्वात प्रामाणिक वाटला. रिया काही न बोलता शांत झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण ते आवाज तिच्या कानात घुमत राहिले. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एका मागून एक अशाच अद्भुत कथा घेऊन येत आहोत, पण आमचे बरेच प्रेक्षक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. याबद्दल आम्हाला वाईट वाटते. मला आशा आहे की तुम्ही आत्ताच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि या कथेतील कोणता धडा तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. दुसऱ्या दिवशी रिया
सकाळी काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात फरक स्पष्ट दिसत होता. ती आता पूर्वीसारखे डोळ्यांचे संपर्क टाळत नव्हती. आता ती दयानजीकडे सरळ पाहत होती. बाबाजी रोजच्या सवयीप्रमाणे उठले, वर्तमानपत्र घेतले आणि चहा बनवला. पण आज ते थकलेले दिसत होते. कदाचित रात्रीच्या त्यांच्या गोष्टीवर जड होत्या. रिया हळूच म्हणाली, बाबा आज मी दूध आणते. ते हसले. अरे रिया, मी आणले आहे, तू ऑफिससाठी तयार हो बेटा. रिया काहीच बोलू शकत नव्हती. आता तिच्याकडे शब्दही नव्हते. ती प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देत असे, पण आज तिची जीभ थांबली होती. संध्याकाळी जेव्हा ती ऑफिसमधून परतली तेव्हा तिने पाहिलं की बाबा पुन्हा तेच काम करत आहे. दार उघडणे, मुलाची काळजी घेणे, पाण्याचे भांडे भरणे. रिया तिच्या खोलीत गेली आणि पहिल्यांदा CCTVची जुनी रेकॉर्डिंग उघडली आणि 2 आठवडे मागे गेली. दररोज सकाळी, दररोज दुपारी, दररोज संध्याकाळी तिला तोच माणूस प्रत्येक लहान मोठी कामं करताना दिसला. प्रशंसा नाही, तक्रार नाही, फक्त शांत जबाबदारी. आता तिला समजले की ज्या घरात गोष्टी आपोआप घडायच्या त्या सर्व गोष्टी खरं तर पप्पाजींमुळे घडत होत्या. आता तिला स्पष्ट दिसू लागले की जेव्हा ती ऑफिसला जायची तेव्हा पप्पाजी तिचे बूट पॉलिश व्यवस्थित ठेवायचे. मुलं शाळेतून परत आल्यावर ते त्यांची बॅग व्यवस्थित ठेवायचे. ते स्वयंपाकघरातून घाणेरडे टिफिन काढायचे आणि धुवायचे. जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा ते शांतपणे भांडी उचलून स्वयंपाकघरात ठेवायचे. एका रात्री रिया स्वतः स्वयंपाकघरात चहा बनवत होती. दयानंदजी आले आणि म्हणाले, तू का हे बनवत आहेस? मी बनवतो. रियाने पहिल्यांदा उत्तर दिले, आज मला ते बनवू द्या. मला माझ्या काही सवयी देखील बदलायला हव्यात. दयानंदजी थोडा वेळ गप्प राहिले आणि नंतर म्हणाले, बदलायला जास्त वेळ लागत नाही बेटा, पण ते हृदयातून आले पाहिजे. रियाने त्यांच्याकडे पाहिलं. आता तिच्या डोळ्यात कठोरता नव्हती, फक्त अपराधीपणा, अपूर्ण माफी होती. पण ती अजूनही काही बोलू शकत नव्हती. तिच्या जिभेवर शब्द स्पष्ट नव्हते आणि तिच्या डोळ्यात लाज होती. म्हणून तिने ठरवलं की आता ती तिच्या कृतीने माफी मागेल, शब्दाने नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला शाळेसाठी तयार करताना म्हणाली, सर्वात आधी तुझ्या आजोबांना धन्यवाद म्हण, कारण तेच दररोज तुझा टिफिन पॅक करतात. मुलाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. खरंच आई? रिया हसली. आई म्हणाली, खरंच बेटा. एके दिवशी मुलगा म्हणाला, आई मला आजोबांसारखं व्हायचं आहे, मीही सकाळी लवकर उठणार. रियाने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाली, नक्कीच, पण आधी त्यांच्यासारखे शांतपणे काम करायला शिक. तुझा थकवा दाखवू नकोस किंवा सांगूही नकोस. पण ह्या प्रवासात एक क्षण असा आला जेव्हा रिया पुन्हा एकदा तुटली. तो दिवस होता जेव्हा दयानंदजींची तब्येत थोडी बिघडली. त्यांना थोडी चक्कर आल्यासारखे वाटले आणि त्यांनी स्वतः डॉक्टरांकडला फोन केला. रिया ऑफिसमधून परतल्यावर तिने त्यांना हॉस्पिटलमध्ये सलाईन लावले. पाहिलं रियाने. डॉक्टरांना विचारलं की तुम्हाला कसे कळले? डॉक्टरांनी उत्तर दिले की त्यांनी स्वतः फोन केला आणि सांगितले की त्यांचा मुलगा आणि सून ऑफिसमध्ये असतील. उगाचच त्यांना त्रास देऊ नका. मी जवळच्या क्लिनिकमध्ये आलो आहे. पिया तिथेच खुर्चीवर बसली आणि रडू लागली. घर चालवणारा एक महत्वाचा माणूस स्वतःच्या समस्या स्वतः सोडवतोय जेणेकरून कोणालाही त्रास होऊ नये. रियाने पहिल्यांदा त्यांचा हात धरला आणि म्हणाली की आता सर्व काही बदललेल. बाबाजी, आता तुमच्या समस्या आमच्यापेक्षा मोठ्या असतील, कारण तुम्ही या घरापेक्षा मोठे आहात. हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर दयानंदजी थोडे कमकुवत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर तेच जुने हास्य होते जे रिया दररोज अधिक खोलवर समजून घेऊ लागली होती. ते हास्य आता फक्त एका म्हाताऱ्या माणसाचे नव्हते, ते अशा व्यक्तीचे होते जो स्वतःला कुठेतरी हरवून बसला होता, पण तरीही सर्वांसाठी तिथेच राहिला. रिया आता सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ लागली होती. बाबाजींच्या औषधांची वेळ, त्यांचे आवडते अन्न, त्यांची जुनी पुस्तके आणि अगदीच त्यांची झोपण्याची वेळ सुद्धा. पण जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला समजून घेऊ लागता तेव्हा भूतकाळ तुमच्या मनात येतो. रियाला एक जुना दिवस आठवला. तो दिवस जो तिला कधीच आठवायचा नव्हता. सुमारे 6 महिन्यांपूर्वीचा होता. एका दुपारी रियाची सोन्याची अंगठी हरवली. खूप शोधूनही ती सापडली नाही. रिया काळजीत होती, पण तेव्हा घाबरून ती काहीतरी चुकीचं बोलली. घरात आणखीन कोण आहे जो दिवसभर इथेच राहतो? विवेकने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. तू काय म्हणतेस रिया? पण रियाच्या डोळ्यात शंका होती. त्या दिवशी घराचे वातावरण विचित्र झाले होते. दयानंदजी काहीच बोलले नाही. ते फक्त त्यांच्या खोलीत गेले आणि पुढचे 2 दिवस खूप शांततेत राहिले. तिसऱ्या दिवशी रिया स्वयंपाकघरात गॅसजवळ पडलेलं काहीतरी शोधत होती. मग
स्लीप खाली काहीतरी चमकताना तिला दिसले. ती तिचीच अंगठी होती. रिया स्तब्ध झाली. तिने अंगठी उचलली. तिने थोडा विचार केला आणि नंतर तिच्या खोलीत गेली. त्या दिवशी रियाला काहीच वाटले नाही, पण आज जेव्हा जेव्हा तिला ते सर्व काही आठवते तेव्हा तिचा आत्मा थरकाप करू लागला. मला त्या व्यक्तीवर शंका आली जी दररोज माझ्यासाठी आपला जीव देण्यास तयार आहे. ती आतून तुटून गेली होती. त्या रात्री तिने स्वतःला वचन दिले, आता ती फक्त प्रेम आणि आदर देणार नाही, ती त्यांच्या प्रत्येक जुन्या जखमांवर स्वतः मलम लावेल. आणि मलम शब्दाने नाही तर कृतीने लावला जाईल. दुसऱ्या दिवशी रियाने एक जुनी लाकडी पेटी काढली. त्यात बाबाजींच्या जुन्या वस्तू, एक घड्याळ, जुनी पत्र आणि काही फोटो आणि एक डायरी होती. रियाने हळूच डायरी उलटली. त्यात त्यांच्या पत्नीचे लिहिलेले काही नोट्स होत्या. एका पानावर लिहिले होते की जर मी नसेल, तिथे नसेल तर त्यांना एकटे सोडू नकोस. ते नाही म्हणणार, पण त्यांना सर्व काही जाणवेल. रियाने ते शांतपणे बाबाजींच्या खोलीत त्याच फोटो फ्रेमच्या खाली ठेवले. दुसऱ्या दिवशी बाबाजींनी ती नोट वाचली तेव्हा त्यांना समजले की ती नोट कोणी ठेवली आहे. त्यांचे डोळे ओले झाले, पण ते काही बोलले नाहीत. ते खोलीतून बाहेर पडले आणि रियाकडे आले आणि म्हणाले की रिया बेटा, आजकाल घरात खूप शांतता आहे ना? रिया म्हणाली की शांतता नाही बाबाजी, ती आदराची गोष्ट आहे. ते हसले आणि तिच्या शेजारी बसले. त्यांनी चहा बनवला आणि रिया आणि ते पहिल्यांदा दोघेही एकत्र बसले आणि चहा घेतला. कोणत्याही औपचारिकतेशिवाय कोणाचाही संकोच न करता रिया म्हणाली, तुम्हाला कधी एकटेपणा वाटला नाही का? दयानंदजी म्हणाले, मला ते रोज जाणवायचे, पण आता नाही. रियाने विचारलं, का? आता का नाही? ते म्हणाले, आता कोणीतरी आहे जो समजून घेतो आणि कधी कधी फक्त समजून घेतले जाणे हे सर्वात मोठी औषध आहे. रिया गप्प राहिली, पण आता तिच्या डोळ्यात शब्द नव्हते. पुन्हा कृतज्ञता होती. त्या संध्याकाळी ती पुन्हा तिच्या मुलाच्या शाळेत गेली. शाळेच्या बुलेटिन बोर्डवर महिन्याच्या पालकांसाठी नामांकने सुरू होती. रियाने दयानंद शर्मा नावाचा फॉर्म भरला आणि कोणालाही न कळवता फॉर्म सबमिट करण्यात आला. 2 आठवड्यानंतर दयानंदजींना संपूर्ण शाळेसमोर स्टेजवर बोलवण्यात आले आणि त्यांना कुटुंबातील सर्वात मौल्यवान सदस्याचा पुरस्कार मिळाला. मुलांनी टाळ्या वाजवल्या, शिक्षकांनी कौतुक केले आणि रियाने तिच्या मुलाचा हात धरला आणि म्हणाली की बेटा, जर कधी तू मोठा झालास आणि माझ्यासारखा झालास तर ठीक आहे, पण जर तू आजोबांसारखा झालास तर मला त्याचा जास्त अभिमान वाटेल. दयानंदजी त्या स्टेजवर काहीही बोलले नाही. ते फक्त हात जोडून हसले आणि अजूनही तिथेच होते आणि शांतपणा, पण आत एकटे नव्हते. शाळेतून परतताना दयानंदजी त्यांच्या सून रियाला विचारलं, बेटा, हे सर्व कोणी केलं? त्यांनी मला शाळेत स्टेजवर बोलवलं आणि माझा सन्मान केला. रिया काही क्षण गप्प राहिली, नंतर हळूच म्हणाली, तुम्ही रोज जे करता त्याचं एक छोटंसं उत्तर होतं बाबाजी. हे फक्त एक प्रयत्न होता की एके दिवशी तुम्ही जे पाहावे ते आम्ही सर्वजण पाहत होतो, पण बोलू शकत नव्हतो. दयानंदजी हसले आणि काहीही बोलले नाही. ते नेहमीसारखे शांत होते, पण पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात विश्वासाची आशा होती. आता ते एकटे नाही. रियाने ठरवले होते की आता ती बाबाजींचा आदर केवळ घरातच नाही तर जगासमोरही वाढवेल. तो आदर त्यांच्यासारखा लाखो वडिलांना मिळत नाही. एका रविवारी जेव्हा संपूर्ण कुटुंब घरी होते तेव्हा रियाने एक छोटीशी सभा घेतली. मुलांच्या मित्रांच्या वसाहतीत काही लोक आणि 2-3 शिक्षकांना आमंत्रित केले होते. रियाने संपूर्ण ड्रॉइंग रूममध्ये एक कोपरा सजवला. मुलाने एक छोटंसं भाषण दिलं, आजोबा माझे सर्वात मोठे हिरो आहेत, कारण ते दररोज आमच्यासाठी काही ना काही करतात. मग रिया उभी राहिली आणि अगदी सहज म्हणाली, आजच्या काळात जेव्हा आपण लाईक्स, कमेंट आणि प्रमोशनमध्ये वैधता शोधतो तेव्हा आपल्या घरात असेही काही लोक आहेत जे कोणत्याही वैधतेशिवाय फक्त नात्यासाठी जगतात. माझे बाबा असेच आहेत. आपण सर्वांसाठी त्यांना कधी काही पाहिले नाही, कारण आपण कधीही थांबलो नाही, पण आज मी सर्वांना थांबवत आहे जेणेकरून त्यांना पूर्ण आदराने पाहता येईल. संपूर्ण खोली टाळ्यांनी गुंजगुंजली. दयानंदजी काही क्षण डोळे बंद केले होते. त्यांचे ओठ थरथरले. मग ते हळूच उभे राहिले आणि इतकंच म्हणाले की जर कोणी विचारले की तुम्ही कसे काय आहात तर जीवन सोपे होते. मला वाटले की माझे जीवन सोपे नव्हते, पण आता मी एकटा नाही. धन्यवाद. सर्वांचे डोळे अश्रूंनी भरले आहेत. ज्या रात्री रिया बाल्कनीत बसली होती आणि दयानंदजी येऊन तिच्या शेजारी बसले, दोघेही न बोलता शांतपणे गरम चहा प्यायले. मग दयानंदजीने रियाला विचारलं की बेटा, मी तुला कधीच मुलीसारखं बोललेलो नाही. कदाचित मला भीती होती की तू नकार देशील. रियाचे डोळे चमकले.
तिने हळूच त्यांच्या खांद्यावर आपले हात डोके ठेवले आणि म्हणाली की तुम्ही आज असे म्हटले म्हणून मी सुद्धा तुम्हाला एक सांगते की तुम्ही फक्त माझे बाबाजी नाही आहात तर माझे दुसरे वडील आहात. मी आता जे काही आहे त्यात तुमचा सर्वात मोठा वाटा आहे. हळूहळू आयुष्य शांतपणे वाटू लागले. बाबाजी तिथेच राहिले पण आता त्यांच्या शांततेत एकटेपणा नव्हता. प्रिया ही तिथे राहिली पण आता तिच्या वागण्यात एक शानपण होतं. जणू घराचा प्रत्येक कोपरा बदललेला होता. दयानंदजी ज्या खुर्चीवर बसलेले असायचे ती खुर्ची आता बहुतेक चहा तिथेच प्यायला जायचा. ज्या भिंतीवर शांतपणे फोटो लटकत होता ती आता घराची शान होती. पूर्वी ओझे असलेली ती शांतता आता प्रतिष्ठेची बनलेली होती. मग एके दिवशी रियाने घराबाहेर एक छोटीशी नावाची पाटी लावली. दयानंदजी यांची स्थापना केलेली शर्मा निवासस्थान. दयानंदजींनी ते पाहिल्यावर ते थोडे हसले. बेटा याची काय गरज नव्हती. रिया हसली. तुमच्याशिवाय हे घर फक्त विटा आणि भिंतींचं आहे. बाबाजींनी जो पाया दिसत नाही तेच खरं घर आहे. तर मित्रांनो, रियाला जसं शानपण आलं तसेच प्रत्येक सुनेला, प्रत्येक मुलीला तिच्या वडीलधाऱ्या आईवडिलांबद्दल, सासू सासऱ्यांबद्दल आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? रियाने ही तिची चूक सुधारली याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.